नमस्कार, मी चंद्रकांत साने. सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. जळगाव महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेलं आहे. आणि विशेषतःची गोष्ट आज जळगाव शहराच्या म्हणजे कोल्हे या ठिकाणी सदस्यांचा झालेला विषय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ललित कोल्हे हे कारागृहात निवडणूक लढत होते आणि त्यांचा या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय झाले आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे त्यांच्या पत्नी सरिताताई कोल्हे. ताई, काय सांगाल कोल्हे कुटुंबियातील तिघांचा विजय झालेला आहे? आज महायुतीचे सगळे उमेदवार बहुमताने निवडून आलेले आहेत. त्या शिवसेनेकडनं कोल्हे कुटुंबातनं माझ्या सासूबाई आणि कारागृहात माझे पतिदेव आणि पियुष कोल्हे तिघं उभे होते. तर तिघं अतिशय मेजॉरिटीने निवडून आलेले आहेत. तर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आदरणीय शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, गिरीश काका महाजन असतील, राजू मामा असतील, गुलाब असतील, सगळ्यांच्या पाठबळामुळे आज आम्ही ती सीट निवडून आणू शकलो. आपण जर पाहिलं तर ज्यावेळी मुलाचा विजय निश्चित झाला त्यावेळी तुम्हाला अश्रू अनावर झाले होते, काय सांगायला? त्यावेळेस एक शिवसेनेची जिल्हा प्रमुख नाही, त्यावेळेस एक आई होती जी त्याचे पप्पा नसताना मला ती फाईट द्यावी लागली आणि म्हणजे मी खूप नर्वस झाली होती की 3 सीट निवडून आणणं, त्यात महापालिकेचा अनुभव मला 0 होता. पण आज मला काय माहिती, मतदारांनी सगळ्यांनी मायबापांसारखं सांभाळून घेतलं आणि मलाच विश्वास बसत नाहीये ही मेहनत एवढी रंग आणली आमची. आपण जर पाहिलं तर बनावट कॉल सेंटर प्रकरणी तुमचे पती आता सध्या कारागृहामध्ये आहे आणि असं असताना ते निवडणूक लढत होते. किती चॅलेंजिंग होतं पतीसाठी निवडणूक लढवताना? लोकांसमोर तुम्ही गेला, आरोप प्रत्यारोप झाले. त्यांच्यावर आरोप करणारे किंवा त्यांच्या फिर्याद लिहिणारे 4 असतील, पण आज मतदारांनी त्या कारागृहाच्या भिंती पण तोडल्या, त्या कारागृहाच्या ज्या सलाईन होत्या त्या पण तोडल्या. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम कारागृहाच्या पलीकडे गेलं. त्याच्यावरच समजून गेलंय की त्यांची FIR आणि त्यांच्यावर लागलेले आरोप खरे की खोटे. त्यांच्याशी बोलणं झालंय की आता होईल, एक वेळ असतो कायदेशीर, त्यावेळेस होईल. आणि काही नाही, बायको आहे, भावना पोचून गेल्या. अच्छा. मुलगा पहिल्यांदाच नगरसेवक झालाय, त्याला काय सांगाल? काय सांगाल? त्याने जो परंपरा समाजसेवेची, लोकसेवेची, जनसंपर्काची चालू आहे तीच परंपरा त्याने जोपासावी. नेता म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं आणि आलेल्या संकटांना अशाच पद्धतीने सामोरे जावं. आपण जर पाहिलं तर शिवसेनेला या ठिकाणी मोठं यश मिळालेलं आहे. तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, त्याच अनुषंगाने प्रश्न करतोय, शिवसेनेच्या यशाबद्दल काय? आधीच नगर परिषद मध्ये स्ट्राईक रेट आमचा खूप चांगला होता, आमच्या मित्र पक्षापेक्षा देखील चांगला होता. पण आज नगर परिषद जेवढे उमेदवार महापालिकेमध्ये सगळे निवडून आले, सगळे बहुमताने निवडून आले. आज तडजोड कुठे झाली नाही. तर हा एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद, गुलाबरावजी पाटील साहेबांचे प्रयत्न, सर्व संघटनेचे प्रयत्न, लाडक्या बहिणींचा फॉर्म्युला, गोबडावर लढल्याचं काही 100% बरोबरीची टक्कर राहिली असती, मैत्रीपूर्ण. धन्यवाद. खरं तर खूप व्यस्त वेळेतून तुम्ही आमच्याशी संवाद साधला, त्यासाठी मनापासून आभार आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. या सरिता कोल्हे मॅडम त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे त्याबाबत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. चंद्रकांत साने, सुवर्ण खानदेश, जळगाव.